नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे छत्रपती एज्युकेशन पॉईंट। आपण करंट अफेअर 2024ची सिरीज पुढे घेऊन जाणार आहोत मित्रांनो। चला तर त्याच्यामध्ये आता पुढील मुद्दे पाहणार आहोत। आपण 2024च्या महत्त्वपूर्ण घटना पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। पहिला मुद्दा आहे मित्रांनो, फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2024। मित्रांनो, हा पुरस्कार डॉक्टर या क्षेत्रात नर्सेसना दिला जातो, वैद्यक क्षेत्रात दिला जातो। मित्रांनो, लक्षात ठेवण्याजोगतं म्हणजे काय, चंद्रपूरच्या आशा बावणे म्हणजे महाराष्ट्रातील चंद्रपूर येथल्या आशा बावणे यांना फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2024 देण्यात आला। भारत सरकारद्वारे दरवर्षी देण्यात येणारा फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2024 एकूण 15 लोकांना देण्यात आला। मित्रांनो, हा पुरस्कार राष्ट्रपतीद्वारे 1973 पासून देण्यात येतो। हा पुरस्कार जगातील पहिल्या महिला नर्स वैद्यक फ्लोरेन्स नाइटिंगेल, ज्या की इटली या देशाच्या होत्या, त्यांच्या स्मरणार्थ देण्यात येतो। लक्षात ठेवा मित्रांनो, आशा बावणे आणि 15 व्यक्ती एकूण। दुसरा मुद्दा आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्याने 2024मध्ये भरपूर सारे प्रतीक जाहीर केलेले आहेत। त्याच्यामधील पुढील पाऊल म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सरकार दरम्यान जे आहे ते म्हणजे राज्यमाता म्हणून गौमातेला दर्जा देण्यात आलेला आहे मित्रांनो। आणि अत्यंत उत्कृष्ट असं पाऊल आहे मित्रांनो, गौमातेची हत्या थांबविणे, ठीक आहे, आणि त्याच्यापासून त्यांचं संवर्धन झालं पाहिजे या उद्देशाने राज्यमाता म्हणून गौमातेला दर्जा देण्यात आलेला आहे। आणि ते गरजेचं आहे मित्रांनो, प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे, ठीक आहे। गौमाता ही राज्याची राज्यमाता म्हणून जाहीर करण्यात आली। मित्रांनो, याआधीसुद्धा महाराष्ट्र सरकारने भरपूर सारे प्रतीक जाहीर केलेले आहेत। राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा राजा बडे यांचं, त्यानंतर राज्यशस्त्र दांडपट्टा, ठीक आहे मित्रांनो, दांडपट्टा, त्यानंतर राज्य मासा सिल्वर पापलेट राज्य मासा, ठीक आहे मित्रांनो। अशी भरपूर प्रतीक आहे मित्रांनो, जे की तुम्ही वाचून घेतली पाहिजे। मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा व्हॉट्सअप चॅनलवरती टाकून देईल, ठीक आहे, तुम्ही वाचून घ्या। त्याच्यामध्ये आणखी एक म्हणजे राज्यमाता गौमाता। पुढील मुद्दा आहे हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, जगातील पहिले अणुऊर्जा संमेलन। जगातील पहिले अणुऊर्जा संमेलन बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे आयोजित केले गेले। यामध्ये 34 देशांच्या प्रमुखांनी भाग घेतला। या संमेलनाचे आयोजन इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी IAEA म्हणजे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी ने केले। स्थापना 29 जुलै 1957। कशाची? IAEAची, ज्याने जगातील पहिले अणुऊर्जा संमेलन आयोजित केले। आणि या IAEAचे मुख्यालय आहे ऑस्ट्रियाची राजधानी, ऑस्ट्रिया मित्रांनो, ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया नाही, ऑस्ट्रिया वेगळा आणि ऑस्ट्रेलिया वेगळा। ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएना येथं मुख्यालय आहे IAEAचं। जगातील पहिले अणुऊर्जा संमेलन ब्रुसेल्स, बेल्जियम। पुढील मुद्दा, द सॅटॅनिक वर्सेस हे एक बुक आहे मित्रांनो, पुस्तक आहे, जे की सलमान रशदी, प्रसिद्ध लेखक सलमान रशदी यांनी 1988 मध्ये लिहिले होते। त्या काळात राजीव गांधी सरकारने यावर बॅन लावले होते मित्रांनो। बॅन लावण्याचं कारण म्हणजे यामध्ये असं म्हणजे अफवा पसरलेली होती त्या पुस्तकाच्या बाबतीत की यामध्ये मुस्लिम कम्युनिटीच्या बाबतीत काहीतरी विवादास्पद लिखाण आहे, ठीक आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, द सॅटॅनिक वर्सेस हे सलमान रशदी यांचं पुस्तक आहे। आता न्यायालयाने याच्यावरील हा बॅन मुळात नव्हताच असं जाहीर केलेलं आहे, म्हणजे पुस्तक प्रकाशनास मान्यता दिलेलं आहे द सॅटॅनिक वर्सेस सलमान रशदी यांचं, ठीक आहे। सॅटॅनिकचा अर्थ होते शैतानी म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, राक्षसी ताकद, ठीक आहे।
पुढील मुद्दा, FIH म्हणजे इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचे पुरस्कार जाहीर झालेले आहेत आणि आपल्या भारतातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार हरमनप्रीत सिंग जे की पंजाब राज्याचे आहेत, या भारतीय खेळाडूला तिसऱ्यांदा देण्यात आला मित्रांनो. सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरुष खेळाडूचा पुरस्कार भारतीय जो खेळाडू आहे हरमनप्रीत सिंग पंजाब राज्याचा यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट गोलकीपर ऑफ द इयर हे मित्रांनो तर विशेष ठरते, यांनासुद्धा तिसऱ्यांदा देण्यात आला PR श्रीजेश जे आपले ज्युनियर हॉकी भारताची जी टीम आहे त्याचे कोच आहे सध्या, आणि 2024मध्ये PR श्रीजेश यांनी हॉकीमधून संन्यास घेतलेला आहे मित्रांनो. म्हणजे काय, त्यांनी हॉकी खेळणे सोडून दिलेलं आहे, निवृत्ती घेतलेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. 2 खेळाडू आहेत, गोलकीपर ऑफ द इयर PR श्रीजेश आणि सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू हरमनप्रीत सिंग. पुढील मुद्दा, इंडिया ऑस्ट्रेलिया लॉन्च जॉईंट मिलिटरी अस्त्रा हिंद इन महाराष्ट्र. ठीक आहे, युद्ध अभ्यास आहे मित्रांनो. हा 2 देशांच्या सैन्यामध्ये संतुलन राखण्यासाठी हा युद्ध अभ्यास केला जातो आणि याचं नाव आहे ऑस्ट्रा हिंद. नावावरूनच लक्षात ठेवू शकता, ऑस्ट्रेलिया आणि हिंदुस्तान. हिंद म्हणजे भारत व ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरा युद्ध अभ्यास आहे जो महाराष्ट्रातील पुण्यात आयोजित केला जाईल. तिसरा आहे म्हणजे पहिला कधी झाला असेल 2022मध्ये. ठीक आहे, तिसरा आहे पुण्यात आयोजित केला जाईल. भारतीय सैन्याच्या डोगरा रेजिमेंटने यामध्ये भाग घेतलेला आहे, लक्षात ठेवा. पुढील मुद्दा, अनिल प्रधान यांना रोहिणी नय्यर पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, रोहिणी नय्यर कोण होत्या तर ह्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या एक अर्थशास्त्री होत्या मित्रांनो. त्यांच्या स्मरणार्थ रोहिणी नय्यर पुरस्कार देण्यात येतो दरवर्षी. ठीक आहे, आणि याची सुरुवात 2022पासूनच झालेली आहे, नुकतीच झालेली आहे. रोहिणी नय्यर पुरस्कार 2024मध्ये आपण पाहू कोणाला देण्यात आला. या पुरस्काराची सुरुवात 2022पासून झाली असून हा पुरस्कार ग्रामीण विकासासाठी दिला जातो. आत्ताच सांगितलं मित्रांनो. 2024मध्ये ओडिशाचे अनिल प्रधान यांना देण्यात आला. कोणत्या राज्याचे आहेत? ओडिशाचे. ठीक आहे, सामाजिक क्षेत्रात कार्य केलेलं आहे त्यांनी ग्रामीण भागाच्या. 2023मध्ये छत्तीसगडचे दीनानाथ राजपूत यांना देण्यात आला होता आणि पहिला पुरस्कार सेत्रिचम संगतम यांना देण्यात आलेला होता 2022मध्ये. लक्षात राहील, रोहिणी नय्यर पुरस्कार ग्रामीण विकासासाठी दिला जातो. ग्रामीण अर्थव्यवस्थेत भरीव काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. पुढील मुद्दा आहे नॅशनल एज्युकेशन डे, राष्ट्रीय शिक्षण दिवस. मित्रांनो कन्फ्युजन होऊ शकते. राष्ट्रीय टीचर्स डे, शिक्षक दिवस 5 सप्टेंबरला असतो. हा जो असतो ना 5 सप्टेंबर, हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती असते या दिवशी मित्रांनो. तर नॅशनल एज्युकेशन डे, शिक्षण दिवस, मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती असते मित्रांनो, आणि त्यांची जयंती असते 11 नोव्हेंबरला. 11 नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिवस दरवर्षी साजरा केला जातो. आणि मौलाना अबुल कलाम आझाद कोण होते तर फर्स्ट एज्युकेशन मिनिस्टर ऑफ इंडिपेंडन्स इंडिया, म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते मौलाना अबुल कलाम आझाद. पुढील मुद्दा, अलीगढ मुस्लिम विद्यापीठ एस अजीज वाशा बनाम भारत सरकार. मित्रांनो हा 1967मधील खटला आहे, एस अजीज वाशा बनाम भारत सरकार. सर्वोच्च न्यायालयाने आपला 1967चा निर्णय पलटविला. मित्रांनो 1967मध्ये एस अजीज वाशा बनाम भारत सरकार या खटल्यास न्यायालयाने अलीगढ मुस्लिम विद्यापीठास अल्पसंख्याक विद्यापीठाचा दर्जा देण्याचे नाकारले होते मित्रांनो. त्यावेळेस एस अजीज वाशा
बनाम भारत सरकारचा जो खटला होता 1967 नाकारले होते की अल्पसंख्याक विद्यापीठ हा दर्जा आपण देऊ शकत नाही AMU म्हणजे अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीला. आता 2024 न्यायालयाने अल्पसंख्याक विद्यापीठाचा दर्जा देण्याचे मान्य केले आहे. तुम्हाला घटनेतील 2 अनुच्छेद माहीत असायला हवेत मित्रांनो. अनुच्छेद 29 आपण कलम म्हणतो साध्या भाषेत, ठीक आहे. 29 काय म्हणते, अल्पसंख्याकांच्या हितांचे संरक्षण झालं पाहिजे. आणि अनुच्छेद 30 म्हणते अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन पाहण्याचा हक्क हा राहील, ठीक आहे. शैक्षणिक संस्था स्थापन करू शकतात अल्पसंख्याक आणि त्याचे प्रशासन पाहू शकतात. तर अल्पसंख्याक म्हणजे नेमकी कोण मित्रांनो? ज्यांची संख्या जास्त आहे त्यांना बहुसंख्य म्हणतात. उदाहरणार्थ हिंदू हे बहुसंख्याक आहे आणि अल्पसंख्याक बाकी उरलेले सर्व अल्पसंख्याक. त्यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारसी, ठीक आहे, लक्षात ठेवलं. आणि अल्पसंख्याक विद्यापीठाचा दर्जा दिल्यानंतर काय होईल मित्रांनो, तर मुस्लिम वर्गासाठी 50% जागा आरक्षण असेल तिथं आणि SC, ST, OBC यांना आरक्षण मिळणार नाही. आता अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीची स्थापना मुळात मित्रांनो जे मुस्लिम समाजाचे पहिले समाजसुधारक आहेत सर सय्यद अहमद खान यांनी 1875 अलीगडमध्ये एक शाळा सुरू केली होती. कॉलेज म्हणजे छोटीशी शाळा सुरू केली होती आणि 1920 त्याला भव्य विद्यापीठाचं रूप मिळालं मित्रांनो, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी, ठीक आहे, लक्षात ठेवजा. पुढील मुद्दा, सोयाबीन उत्पादनात मित्रांनो पुन्हा एकदा मध्य प्रदेश प्रथम स्थानी राहिलेला आहे, ठीक आहे. देशातील 42% सोयाबीनचं उत्पादन हे फक्त मध्य प्रदेश राज्यामध्ये होते, ठीक आहे. तर एक विशेष म्हणजे मध्य प्रदेश तर प्रथम स्थानी आहेच, परंतु द्वितीय स्थानी महाराष्ट्र आहे मित्रांनो. देशातील 40% सोयाबीनचं उत्पादन महाराष्ट्र करते मित्रांनो. म्हणजे पाहून घ्या तुम्ही, 2 राज्य मिळून 82% देशातील सोयाबीनचं उत्पादन करतात मित्रांनो, ठीक आहे, लक्षात ठेवजा. मध्य प्रदेश प्रथम क्रमांकावर आहे 42%, तर महाराष्ट्र 40%सह दुसऱ्या क्रमांकावर आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे असं मित्रांनो की मध्य प्रदेश राज्याला सोया स्टेट किंवा सोयाबीनचे राज्यसुद्धा म्हणतात. पुढील मुद्दा, हे पुस्तक आहे मित्रांनो रतन टाटा अलाइफ, रतन टाटा अलाइफ त्यांच्या जीवनावर आधारित. कोणी लिहिलेलं आहे? थॉमस मॅथ्यू यांनी लिहिलेलं आहे. रतन टाटा अलाइफ 1983च्या बॅचचे IAS अधिकारी थॉमस मॅथ्यू यांनी रतन टाटा यांच्या जीवनावर आधारित हे पुस्तक लिहिले. न्यूयॉर्क स्थित पुस्तक प्रकाशन कंपनी हार्पर कॉलिन्सने हे पुस्तक प्रकाशित केले. हार्पर कॉलिन्स जगातील दुसऱ्या क्रमांकाची पुस्तक प्रकाशक कंपनी आहे मित्रांनो, हेही लक्षात ठेवजा. आणि तिने रतन टाटा अ लाईफ जे की थॉमस मॅथ्यू यांच्याद्वारे लिखित पुस्तक आहे, जे की रतन टाटा यांच्या जीवनावर आधारित आहे, त्याचे पुस्तक प्रकाशन केलेले आहे. तुम्हाला माहिती असेल 9 ऑक्टोंबर 2024 आपल्या देशाचा कोहिनूर हिरा रत्न, ठीक आहे, रतन टाटा यांचं निधन झालं होतं मित्रांनो. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही लक्षात ठेवायला हवंच तेही विचारण्यात येईल 9 ऑक्टोंबर 2024 रतन टाटा, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे मित्रांनो, रतन टाटा यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला, पद्म पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला आणि पद्म विभूषण पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला? तिन्ही एकाच स्वरूपात तुम्ही उत्तर द्यायचे आहे, महाराष्ट्र भूषण, पद्म भूषण आणि पद्म विभूषण, ठीक आहे. पुढील पाहू, शेवटचा मुद्दा आहे मित्रांनो, एक मिसाईल आहे मित्रांनो, उत्तर कोरिया देशाने लॉन्च केलेली आहे. हॉसॉंग बॅलिस्टिक मिसाईल. उत्तर कोरिया या देशाने या मिसाईलचे नुकतेच परीक्षण केले. मारक क्षमता आहे 1000 किलोमीटर सांगण्यात आलेली आहे मित्रांनो. हॉसॉंग
मिसाईल, बॅलिस्टिक मिसाईल. उत्तर कोरियाच्या बाबतीत काही जनरल पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो. उत्तर कोरियाची राजधानी आहे प्योंगयांग. उत्तर कोरियाचे जे तानाशाह आहेत, ठीक आहे, किम जोंग उन, त्यांचंही नाव लक्षात ठेवा मित्रांनो. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्या दरम्यान जी लाईन आहे, बॉर्डर लाईन आहे, त्याला काय म्हणतात? ही जगातील सर्वात अशांत लाईन आहे मित्रांनो. इथं युद्धाची परिस्थिती 24 तास असते, ठीक आहे. या लाईनचं नाव तुम्हाला टाकायचं आहे, जसं भारत पाकिस्तान दरम्यान कसं आहे POK वगैरे, ठीक आहे, रॅडक्लिफ, मॅकमोहन, ठीक आहे, तसंच या लाईनचं नाव टाकायचं आहे तुम्हाला, लक्षात ठेवजा. ठीक आहे मित्रांनो, इथं थांबणार आहोत आपण. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा आणि शेअर करा मित्रांनो भरपूर जास्त प्रमाणात. तुम्हाला अशाच प्रकारे करंट अफेअर मिळणार आहे हळूहळू. 2024मधील संपूर्ण महत्त्वाच्या ज्या बातम्या आहेत करंट अफेअरमधल्या ते मी देणार आहोत.